ह्यो कसलो चिवडो हा ओळखा बघूया तुम्ही। आता तुम्ही म्हणत असाल ह्यो बटाट्याचो चिवडो, पण ह्यो बटाट्याचो चिवडो नाही। आता ओळखा बघू तुम्ही कसलो हा ह्यो। बघा ह्यो तुमका ओळखा गेलो नाही ना चिवडो कसलो हा। ह्यो बघा सेम बटाट्यासारखो दिसता, पण ह्यो रताळ्याचो चिवडो। आज मी तुमका रताळ्याचो चिवडो आणि रताळ्यापासून शिरो कसो बनवतात तो दाखवतले। आणि एक पदार्थ दाखवतले तो म्हणजे रताळ्याचे वेफर्स। तुम्ही कधी ऐकलेलात नाही ना? तर हे वेफर्स तुमका बनवूचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज तुमका रताळ्यापासून चिवडो, वेफर्स आणि शिरो कसो बनवतात तो दाखवतले। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। आता हे पदार्थ बनवूसाठी रताळी पहिली लागतली। तर तुमका रताळ्याचो वेल कसो असता तो दाखवते। चला हे बघा, ह्यो हा रताळ्याचो वेल। आता हे लावलेले नाहीत, असेच आपले झाले जमिनीवर। हे बघा ह्यो रताळ्याचो वेल। बघा किती मस्त दिसता, हिरवगार। आणि ह्याच्या मुळाक ना होय रताळी धरतात। हे बघा ह्याचं मूळ आहे ना, आता धरली नाही ना, हे बघा होय रताळी धरतात। होय बघा रताळ्याचे वेल लावलं, अशी वळ करायची रताळ्याची आणि त्याच्या ही वेली असे लावायचे, मग होय रताळी धरतली। मग ती खणून काढायची। कोकणात अशी रताळ्याची वळ असता, याका आम्ही वळ म्हणतो। तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। ही बघा अशी धरतली रताळी। आता पहिलं रताळ्याचो चिवडो बनवून घेऊया। त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय लागता। होय अर्धा किलो रताळी घेतलाय, 1 वाटी शेंगदाणे, आवडीनुसार पिठी साखर घ्यायची, मीठ चवीनुसार, 1 वाटी कढीपत्तो, पाऊण वाटी मनुका आणि 5 ते 6 हिरवे मिरची। आता हे पहिली मी रताळी चांगली धुवून पुसून घेतले। आता ही किसणीवर किसून घेऊया। ही बघा अशी किसून घ्यायची। हे बघा अशी किसून येईल ती बघा। हे बघ सेम बटाट्यासारखो किस दिसता ह्यो। आता हे मी एका चुलीर कढई ठेवले, ह्याच्यात मी तेल ओतून घेतले। आता हे तेल चांगला गरम झाल्यावरच ह्यो आपण रताळ्याचो किस किसून घेतलेलो ना तो टाकून घेऊया। जास्त पण टाकायचं नाही, नाहीतर सगळं वर येतला बघा तेल। आता ह्यो रताळ्याचो किस तो आपण तळून घेऊया। होय बघा असं लालसर तळून घ्यायचं, एकदम लालसर नाही करायचं। हे बघा आता ह्यो काढून घेऊया परातीत। आता मी त्याच कढईत एक झारो घ्यायचो असो आणि त्याच्यात मिरची ओतायची। हे बघा आता हे मिरची तळून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवे मिरची कमी जास्त करू शकता। आता हे मिरची तळून झाल्यावर आता ह्याच्यात टाकून घेऊया। आता असेच मी शेंगदाणे पण तळून घेते। शेंगदाणे तळताना जरा काळजी घ्या, कारण ते तेलात फुटतात सुद्धा। होय शेंगदाणे तळून झाल्यावर हे बघा एकदम लालसर करायचे नाही, मीडियम मध्ये। आता हे ओतून घेऊया। आता ह्याच्यात मी कढीपत्तो ओतून घेते। कढीपत्त्याचा आवाज बघा किती मस्त येता। होय कढीपत्तो तळून झाला, आता हे पण मी टाकून घेते। एकदम करपवायचं नाही कढीपत्तो, नाही तर टेस्ट जाता। आता त्याच्यात मी मनुका टाकून घेते। ही मनुका बघा आता तेलात टाकली का कशी फुगतात ती। हे बघा किती कशी फुगली ती। मनुका तळू जास्त वेळ लागत नाही, 2 सेकंदातच तळून होतात। आता ही मनुका भाजून झाली, आता ती ओतून घेऊया परातीत।
होय, आता सगळा सामान तळून झाला. आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतोय आणि त्याच्यात तुमका कमी गोड हवा असा तशी पिठी साखर टाकून घ्या. म्हणजे आपल्या आवडीनुसार पिठी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा, पिठी साखर टाकून झाली. साखर नाही टाकायची, पिठी साखर करून टाकायची. मग कसे चिवड्यात पिठी साखर चांगली लागता. आता ह्यो मिक्स करून घेऊया. असं बघा किती मस्त दिसता. असं वाटता ह्यो बटाट्याचं चिवडं बनवलंय. ह्यो चिवडं तुम्ही उपवासाक पण खाऊ शकतास. बघा, तुमच्याकडे अशी गावात भरपूर रताळी असतील तर तुम्ही असं चिवडं बनवून ठेवू शकतास. हे बघा किती कुरकुरीत झालं. बघा, आवाज येता. बघा, परत दाखवते. बघा, खाऊ पण मस्त सेम बटाट्यासारखं लागतं. तर ह्यो रताळाचं चिवडं तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो चिवडो एकदा तरी नक्की करून बघा. आता तुमका दाखवतलं रताळ्यापासून वेपर्स कसे बनवतात ते. तर चला साहित्य बघूया. मी 4 ते 5 रताळे घेतले. जास्त असले तरी काय नाही. लाल तिखट घेतले, तेल, काळा मीठ आणि मॅगी मसालो. मी पहिली रताळी चांगली धुवून स्वच्छ पुसून घेतलंय. आता ही रताळी स्लायसरवर त्याचे वेपर्स काढून घेऊया. हे वेपर्स बघा, काढताना एकदम जाड पण काढायचे ना आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम मध्ये. केळ्याचे वेपर्स कसे काढतो आपण सेम तसे ह्याचे काढायचे. आता हे वेपर्स आपण तळून घेऊया. मी चुलीवर कढई ठेवले, त्याच्यात मी तेल ओतून घेतोय. आता ह्यात तेल चांगला गरम झाल्यावरच त्याच्यात हे वेपर्स टाकून घेऊया. तुम्ही हे वेपर डायरेक्ट तेलात असे जर किसून टाकलात तरी चालतील. हे वेपर्स तुम्ही कधी केला नसाल तर करून बघा. आणि हे वेपर्स तुम्ही उपवासाक पण असेच खाऊ शकतात. फक्त तळायचे आणि वर मीठ टाकून ठेवायचा. बाकी मॅगी मसाल्याने काय टाकायचं नाही. आता हे वेपर्स बघा मी तळून घेतोय. बारीक आगीवरच हे तळून घ्यायचे, नाहीतर ते खराब झाले. होय, बघा आपले वेपर्स तळून झाले आहेत. आपण बटाट्याचे वेपर्स कसे तळतो सेम तसेच रताळ्याचे वेपर्स तळून घ्यायचे. आता मी हे एका वाडग्यात काढून घेते. आवाज ऐका टाकताना, मस्त कुरकुरीत असं येतं. आता मी त्याच्यात काळा मीठ टाकून घेतोय. तुमच्याकडे काळा मीठ नसाल तर तुम्ही साधा मीठ वापरलात तरी चालत. आता मी त्याच्यात लाल तिखट टाकून घेतोय. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतास. जर तुमका हे उपवासा खावचे असतील तर लाल तिखट घालायचं नाही, फक्त मीठ घालायचं. आता मी ह्याच्यात टाकते मॅगी मसालो आणि आता हे मी मिक्स करून घेते. बघा, का आवाज येता बघा, मस्त कुरकुरीत झालेत. हे वेपर्स तुम्ही लहान मुलांका दिलात तर खूपच चांगला. बाहेरचे वेपर्स खाण्यापेक्षा रताळ्याचे वेपर्स खाल्लेले चांगले. आता हे वेपर्स तुम्ही हवाबंद डब्यात किंवा पिशवीत भरून ठेवला तर हे महिनोभर राहतात. महिनोभर तुम्ही रताळ्याचे वेपर्स खाऊ शकतास. तर तयार असतात आपले रताळ्याचे वेपर्स. तर हे वेपर्स तुमका कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुमका दाखवतले रताळ्यापासून शिरो कसो बनवतात तो. तर चला साहित्य बघूया. मी रताळी घेतलंय 7 ते 8. ते उकडून त्याची साला काढून घेतलंय. ड्रायफ्रूट घेतलंय, काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असाल त्या तुम्ही घेऊ शकतास. आणि 2 चमचे तूप, 1 चमचा वेलची पावडर, 1 वाटी दूध आणि तुमच्या आवडीप्रमाणे साखर. मी रताळी उकडून सोलून घेतले. ही रताळी आता किसून घ्यायची. हे बघा, रताळी किसून घेतलंय. आता मी चुलीत एक कढई ठेवते, त्याच्यात 1 चमचा तूप घालून घेते. आता त्याच्यात मी ही किसलेली रताळी टाकून घेतले आणि हा मिक्स करून घेऊया.
आता त्याच्यात मी 1 वाटी दूध टाकून घेते. तर परत एकदा हे आता मिक्स करून घेऊया. आता त्याच्यात मी साखर टाकून घेते आणि ड्रायफ्रूट. आता या मिक्स करून घेऊया. आता या असं 5 मिनटं ढवळत राहायचा, नाही तर खाली लागतेला. तर हे बघा 5 मिनटानंतर आपलं शिरो कसं घट्ट असं झालं रव्यासारखं. आता त्याच्यात मी वेलची पावडर टाकून परत एकदा मिक्स करून घेते. तर तयार असं आपलं रताळ्याचं शिरो. तर हे शिरो तुमका कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आता रताळ्यापासून मी हे 3 पदार्थ बनवले. त्याच्यातलं तुमका खयचो आवडलो तो कमेंट करून नक्की सांगा. तर ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.